पम्या बास झालं रे सर्व असं वाटतंय. म्हणजे कधी कधी वाटतं ना की सगळं सोडून द्यावं आणि निघून जावं गावाला. पटकन हो बोलले तर जावं लागेल. असं मनात पण आणू नको. याचं बघ. त्याचं काय मला वाटतं ना ह्याने कानाला असा फोन शिवून घेतला पाहिजे. बघावं तेव्हा लागलेला असतो रे. हो रे. नाही काही गरजच नाहीये नवीन कपडे घ्यायची. एक बास्केटबॉलचा ओव्हरसाइज टी शर्ट घाल, त्यावर ब्लेझर घाल, सुंदर दिसतायत मुली त्यात. खरं सांगतोय तुला. मी काय होतो श्रम्या, हा जे बोलतो तिकडची पोरगी स्क्रॅच करून ऐकते की कसं काय? काय नाही, मला असं वाटतं एवढा गुळ शेतात पण बनत नाही जेवढा हा पाडतो. तिचा नागमणी अजून भेटला नाही वाटतं. या पोरीचं एक बरं वाटतं मला. काय? नाश्त्यालाच मायकल जॅक्सन खाऊन येते. अरे कस्टमर केअरचा फोन आला तरी असंच असतं तिचं. हो काय? हा बरं ते आपल्याला काय नाही तर काय. काय करत राहायच्या गोष्टी. बॅलन्स शीट आहे ना कसली बॅलन्स शीट ती, इफेक्टिव्ह आहे बॅलन्स शीट. करा ते करा सगळं करा आणि मेल करा मला. Effective बाय आहे बाय येस सर. मी मेडिटेशन झालं. गुड मॉर्निंग मॅम. मॅम आले. अरे मॅम. मॅम आल्या. मॅम गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मॅम. मी Good morning, ma'am. गुड मॉर्निंग. काय करत होतात? फाईल तुमची आजची कामं Yes. आहेत. आहे ना? येस कामच चालू होतं मॅम. या वेळेला कामच असणार. Yes, काम. दिसलं मला दिसलं. येस येस. बरं एनिवे माझ्याकडे एक न्यूज आहे. ती तुमच्यासाठी गुड न्यूज आहे का बॅड न्यूज आहे हे तुमचं तुम्ही ठरवा. मी न्यूज सांगते. आज सकाळीच मला हेड ऑफिस मधनं ईमेल आलाय. तुम्ही वर्षभर इथे ऑफिसमध्ये जे काय दिवे काम केलंय त्याबद्दल मला तुम्हाला 1 ते 10 मध्ये रेटिंग द्यायचं आहे. 10 ऑफकोर्स बिंग द हायेस्ट. आणि त्यावरनं तुमची सॅलरी इन्क्रीमेंट, प्रमोशन, ट्रान्सफर होणार का नाही, बोनस, ह्या सगळ्या गोष्टी माझ्या रेटिंगवर ठरणार आहेत आज. क्या बात है. गुड न्यूज दिसते म्हणजे. येस बेस्ट न्यूज आहे ही. आणि मॅम सगळ्यात बेस्ट ह्यात काय आहे माहितीये का, काय? की रेटिंग आम्हाला तुम्ही देणारात इज द बेस्ट थिंग आउट ऑफ ऑल. खरं तर म्हणजे तुमच्यापेक्षा जास्त मला या ऑफिस मध्ये कोण ओळखतं. एक्झॅक्टली. आणि मला तर तुम्ही जास्तच ओळखता का. करेक्ट करेक्ट करेक्ट. मॅडम माझ्यावर तर तुमचा सेपरेट जीव आहे. म्हणजे मला तर तुम्ही 10 पैकी 10 देऊन टाका आता. का का बेटकर आ? तुम्हाला का 10 द्यावे? मॅडम माझा मुलगा 4थीत गेला आता. तुमचा मुलगा 4थीत गेला म्हणून मी तुम्हाला ऑफिसच्या कामासाठी 10 रेटिंग का द्यायचं बेटकर? मॅडम कसं 4थीला गेला ना तो आता स्कॉलरशिपला बसेल तो. स्कॉलरशिप मोठी असते, परीक्षा मोठी, पुस्तकं मोठी, खर्च मोठा, सगळं मोठंच असतं त्याच्यात. तुमचा खर्च वाढलाय म्हणून पगार वाढ होत नसते हो. तुम्ही वर्षभर काम काय करता याप्रमाणे पगार वाढ ठरते. त्यामुळे बेटकर तुम्ही तर काही बोलूच नका. येस येस. होळी आणि गणपतीला तुम्ही जेव्हा गावाला जाता फक्त 2 दिवसाची सुट्टी मंजूर झालेली असते. तुम्ही 15 दिवसांनी येता बेटकर. 18 कधी 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 18 दिवसांनी येता तुम्ही. सांगतो मॅडम, मी गावाच्या वेशीपर्यंत येतो पण गावाले सोडत नाहीत मला लगेच. मी जसा बसमध्ये बसायला जातो ना ते लगेच बोलला, हा चाललास तू का काय अक्कला, गावा काय खाज उठते, हा शहरा काय सोनं लागलेला, असं म्हणतात. मी त्यांना सांगतो नाही मला जावं लागेल, माझी बॉस थोडी अशी आहे. तर आहे म्हणजे काय बॉस काय आहे? सिंघम असेल मॅम. स्ट्रॉंग स्ट्रॉंग. स्ट्रॉंग आहे माझी बॉस स्ट्रॉंग आहे. मला जावं लागेल. आणि माझी बायको पण ना सोडत नाही, हट्ट करते जरा ती. त्यामुळे मी काय करू सोडत नाही म्हणजे? अरे ऑफिस म्हणजे काय खेळायचं मैदान नाहीये. मग नाही सोडलं मग मी नाही आलो, जमलं तरच आलो असं नसतं. इट इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी टू कम टू ऑफिस अँड फिनिश युअर वर्क. येस येस. काही अर्थ नाही ह्याला. ऑफकोर्स काहीच अर्थ नाहीये मॅडम. मी येतो मॅडम, तरी मी येतो. मी येता पण तुम्ही कधी वेळेत येता का? नेहमी उशिरा येता आणि वेळेत घरी जाता. विचारलं की काय सांगता बेटकर तुम्ही? मॅडम मी वेळेत येत नाही, तुम्ही मला वेळेत जाऊ तरी द्या. हे तुमचे विनोद. काय करायचं तुमचं? मॅडम काय होतं, मला घरी लवकर जावं लागतं. माझी बायको थोडी बालिश आहे ना, तर ती हट्ट करते. एक मिनिट. आता हे म्हणाले ना बायको गावाला असते. नाही मला म्हणाले मॅडम ते गावाला. तुम्ही म्हणालात बायको गावाला असते, मग याला काय अर्थ आहे? करेक्ट आहे, करेक्ट पकडलं. म्हणजे मी जातो व ती माझ्याबरोबर जाते गावाला आणि नंतर मी तिला परत घेऊन पण येतो. मग ती गावाला का तुम्हाला थांबवत असते? कारण तिथं माहेर बाजूलाच आहे. माहेर बाजूला आहे.
दिस इज नन ऑफ माय बिझनेस बेटकर. मॅम, याचा मॅम, माझ्याशी काही मॅम, संबंध मला नाही. वाटतं ते याचं काय करायचं? वाटेल ते बोलतायत. ए. खरंच याचा काही संबंध नाही. म्हणजे मी पण कोकणातलाच आहे, मी पण कोकणातच राहतो, पण आय डोंट गो. आय कम हिअर. आय कम हिअर इन ए तिकडे जायला ना गावाला जायला गावाची ओढ लागते कळलं काय. ओढीचा तू माका सांगा हे माका तुझा मका आहे ना कुकरला लाव मका आईच्या गावात. राजा मयेकरांचा नातू याला अजून मालवणीतला म येत नाही मॅडम. हा? सारखा आपला मका तुका मधला कंटेंट गायब. हा? काय एक मिनिट. पण मॅडम त्याचा काय संबंध. मी Exactly, मुंबईत इथे- वाढलेलो आहे. हे ऑफिस आहे, इथे काम करायचं असतं, इथे मालवणी बोलायचं नसतं. Thank you. Yes. काही संबंध नाहीये ह्याचा. या सगळ्यासाठी मी तुम्हाला हे तुमचं रिफ्लेक्ट होणार आहे रेटिंगवर. 2.5 किती? देते तुम्हाला 2.5. मॅडम माझा पोरगा चौथीला तो 4 मी 2.5 बरोबर नाही वाटत ते. मॅडम तुम्ही 2च द्या. तुम्ही 2च द्या. तुम्हाला किती देऊ मग? मला शिकवताय ना किती द्यायचे. तुम्ही सांगा तुम्हाला किती देऊ. सांगा. राऊत ओंकार. हा किती देऊ? मला मॅम किती देऊ? किती देऊ? द्या. किती? आय मीन टू से राऊंड फिगर करून जे तुम्हाला योग्य वाटेल. आणि ऍक्च्युली मला अपेक्षा नाहीये मॅडम तुमच्याकडनं म्हणजे तुम्ही काही द्या. तुम्ही मला काही द्या. आपका रेटिंग सराहकोपर है मेरे. कारण तुमच्याबरोबर काम करताना जो अनुभव मला येतोय मॅडम तो माझा बोनस आहे. आणि जे मी शिकतो आहे तो माझा पगार आहे मॅडम. शिंकू नका फक्त शिका. शिका काहीतरी यांच्याकडनं. तरीही नाही. राऊत इथे बघा. तरी सांगा मला. तुम्ही सांगा तुम्हाला काय वाटतं. व्हॉट डू यू डिझर्व? नो मॅम. नाही सांगा मला. हो किती देऊ सांगा. आय डिझर्व हे. बट आय स्टील हे फाइंड की आम्ही तुम्हाला सांगणं तुम्ही आम्हाला किती रेटिंग द्यायचं हे आम्ही तुमच्या कार्यक्षमतेचा केलेला अपमान आहे असं मला वाटतं. म्हणून मी सांगणार नाही. इट्स युअर डिसिजन. काय बरोबर बोलतोय राऊत मॅडम. फक्त काय आहे मॅडम की रेटिंग आमचं आहे. तर मॅडम हे बघा हा ग्लास आहे ना मॅडम. हा ग्लास आहे आणि ग्लासात आपण पाणी ओतल्यावर आपण अपेक्षित करत नाही ना की पाणी वाहून जाईल. कारण ग्लासात पाणी ओतल्यावर पाणी राहणारच ना काय ग्लासात. बोलताय तुम्ही. काही इथे कोणालाच कळत नाही तुम्ही काय बोलताय. बेटकर तुम्हाला कळतंय का हे काय बोलतायत सांगा बरं. मॅडम त्याच्याकडे ग्लास आहे त्याच्याकडे पाणी नाही त्याला पाणी द्या. कॅन यू एक्सप्लेन. हां मॅडम. कॅन यू एक्सप्लेन. मला शिवलकर काय बोलतात ते कधीच कळलेलं नाही. काल म्हणाले की कबूतर उडून गेला नाश्ता करूया. काय बोलताय तुम्ही शिव. मी एक्सप्लेन करतो मॅडम. हां. मला माहिती आहे मला काय सांगायचं. बोला. मॅडम वी आर ग्लासेस. वी आर क्लास. वेअर ग्लास वी आर ग्लासेस हां, हां. अँड यू आर टॅप. आय एम काय. टॅप. नळ नळ नळ. टॅप. यू आर टॅप. बर. सो ग्लास नळाला सांगत नाही ना की माझ्यात किती पाणी टाक म्हणून. टॅपचं कामच असतं ना पाणी टाकणं. बर. सो रेटिंग टू टॅप. मग ह्या नळाला पाणी आलंच नाही तर. उपटून फेकून द्या. गंज लागू ठेवला कशा. सॉरी. नाही व्हॉट ही मीन्स टू से इज की नळाचं कामच आहे ना पाणी देणं. हां तुम्ही मला काम शिकवणार आहात आता माझं. यू टू लिटल इनसिग्निफिकंट ह्युमन बिंग्स. तुम्ही मला माझं काम शिकवणार आहात. मॅम ते गंज वगैरे पण म्हणाले मग. विचारलंय तुम्हाला. बोलते ना मी. सांगा. तुम्ही सांगा मला किती देऊ तुम्हाला. मॅडम मॅम, मॅडम या मॅडम, किती- मॅडम मॅडम यावर बसा. ती माझी सीट आहे माझ्या सीट. काय करताय तुम्ही राऊत. लाळगोटे पण. चाटेगिरी. चमचेगिरी. काय करताय. नाही ती माझी जागेवर मी मागितली का खुर्ची. नाही पण माझ्या मला मी बसली आहे ना आता. बोलू का. येस. बोला किती देऊ तुम्हाला सांगा. थँक्यू मॅम. एक तर तुम्ही विचारल्यावर मी बोलते. मी मध्ये मध्ये बोलत नाही. हे जस्ट मी आधी क्लिअर करते. बोला किती देऊ सांगा. 10 देऊ शकता मॅम तुम्ही. 10 द्यायचे तुम्हाला मी. मॅम या ऑफिसमध्ये टू बी व्हेरी ऑनेस्ट मला कोणाही बद्दल काही बोलायचं नाहीये. बट या ऑफिसमध्ये मी माझं काम वेळेवर पूर्ण करते. सो मी जर बॉस असते तर मी स्वतःला 10 दिले असते मॅम. बरोबर आहे. हे आहे. एक मिनिट. नाही आता कोणी नाही अडवायचं. हे बरोबर आहे. हे करेक्ट आहे. Yes. इथे काय करताय तुम्ही राऊत. मी मागितली आहे का खुर्ची. मला नाही बसायचंय नाही राऊत. बसा मॅडम बसून घ्या पाय दुखतील तुम्ही. बसले. बरं ठीक आहे.
काय बोलत होते मी माझा रेटिंग माझ्या 10 येस रेटिंग तुम्ही सगळी कामं वेळेत करता याबद्दल बोलत होतो ना Yes, आपण yes, ma'am. यू शुड अप्रिशिएट जे चांगलं आहे ते चांगलं आहे यू शुड अप्रिशिएट Thank you. या सगळी कामं वेळेत करतात थँक्यू मी गेले की माझ्या कपड्यांवरती कमेंट्स वेळेत करतात मला कसं फॅशन सेन्सच नाहीये याबद्दल गॉसिप वेळेत करतात हो. हं, माझ्या 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 वजनावर जोक्स करतात वेळेत करतात नाही सर मॅम हेच हे सुद्धा मॅम नाही एक्झॅक्टली तुम्ही मला सर म्हणताय मॅम. हाच प्रॉब्लेम आहे तुमचा मला तुम्ही सर म्हणताय मी काय करताय तुम्ही राऊत मी मागितली का खुर्ची तुम्हाला नाही मॅडम माझा आवाज सरांसारखा आहे का नाही, मॅडम. या सर का म्हणतात मला माझा आवाज सरांसारखा आहे का एकदा डोळे मिटून ऐकून बघा तुम्ही पण तेच बोलाल येस सर. आउट 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 राऊत राऊत आउट म्हणते तुम्हाला राऊत असं एकदा मला बोललेले ते मी जस्ट मॅडम मी काही बोललेलो नाही ते आउट म्हणाला तुम्ही ते म्हणाले राऊत त्यांनी नाही मॅम मॅम हे बघा मॅम मी सिरियसली सांगतेय मी असं कधीच बोलले नाही पहिल्यांदा झालंय माझ्याकडनं मॅम मी कधीच सर नाही म्हटले तुम्हाला तुमच्या कानावरती हे कोण घालताय मला माहित नाही मी आय डोंट नो तुमच्यापर्यंत हे कसं पोचतंय ए तू माझ्याकडे काय हे असं असं करतेस का मी रॅन्डम हातवारे गेले मी कुठे हे रॅन्डम आहे हे रॅन्डम आहे मॅडम हे रॅन्डम आहे मॅडम हे असं रॅन्डम आहे तो तर असं करतोय मॅडम माझ्याकडे हा अन्याय आहे मॅडम मी कधीच तुम्हाला काही सांगितलेलं आहे का मी युनियनकडे जाणार आहे मी आधीच सांगून ठेवतो बेटकर मला मी खरंच काही केलेलं नाहीये मॅडम हा जो आवाज आहे ना हा अन्याय आहे माझ्याकडे हे हातवारे आहेत ना हा ट्रॅप आहे मॅडम. Yes. येस ह्या भोळ्या आवाजावर जाऊ नका मॅडम तुमच्या समोर कल्प्रिट आहे आम्ही नाव नाही सांगणार इनिशियल सांगतो ओ ओ मी जेन्युअन आहे मॅडम मी नाव नाही सांगणार मॅडम तुम्ही काही कमी नाही आहात शिवलकर तुम्ही कमी नाही आहात पण तुम्ही मी जेव्हा व्हॉट्सअप काय करताय तुम्ही मॅडम ते खुर्चीत तुमच्यासाठी आणत होतो तिकडे ठेवा खुर्ची बसला असता राऊत जा तिकडे इथे या तुम्ही शिवलकर काम करत होतो इथे या इथे या इथे या मी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर जोक्स टाकते कारण एक टीम स्पिरिट आणि आपलं असं खेळीमेळीचं वातावरण राहावं आपल्या टीम मध्ये आणि एखाद्याचा असतो विनोदी स्वभाव त्याला सुचतात विनोद तसं आहे माझा मला चांगले चांगले विनोद सुचतात म्हणून मी टाकते त्याच्यावर तुम्ही रडण्याची इमोजी टाकता इतर सगळ्यांना खदा खदा हसायला येतं ते वेडे आहेत का तुम्ही रडण्याची इमोजी टाकता आता परवाचाच जोक घ्या काय होता राऊत तो हत्ती मुंगी सासू सुने सासू सुना हा. सासू सुनेचा जोक होता एक सांगा बरं तर. सासू सुना बाजूबाजूला बसलेले असतात आणि सून अशी सून लाजत असते सासूबाई विचारतात काय बाई का लाजतेस सून म्हणते तुमच्या घरातला कुकर माझ्याकडे बघून चिट्टी मॅम चिट्टीकडे एवढा चांगला जोक होता त्याच्यावर एवढा चांगल्या जोकवर तुम्ही रडण्याची इमोजी टाकता शिवलकर बोलणार आहात का हा काय जोक मध्ये होतो हा काय शिट्टी आणि कुकर मध्ये काय हसायचं आणि किती हसायचं हसता हसता माझ्या डोळ्यात पाणी आलं ती इमोजी मी टाकली गप्प बसा तुम्ही ना सगळे गप्प बसा तुम्ही सगळे तुम्हाला असं वाटत असेल ना की मला काही माहित नसतं तर असं नाहीये मला सगळं माहिती असतं सीसीटीव्ही कॅमेराज आहे तिकडे माझं लक्ष नाही असं वाटत असलं ना तरी मला सगळं कळत असतं तुम्ही माझ्या मागे काय करत असता ते काम करत असतो मॅम माझ्या मागे तुम्ही मला कॉमेडीचा विराट जगताप म्हणता माझ्याकडे का बघताय मॅम हे कोण सांगताय तुम्हाला मला नाही कळत का अशा तुम्ही का स्वतःवर घेताय तुम्ही बरं, ते जाऊ द्या चला ते जाऊ द्या तो मागे मी केलं हा अंधेरीचा पूल पडला त्याची न्यूज आलेली आपल्या व्हॉट्सअप ग्रुप वरती वाईट त्याच्या खाली कोणीतरी असं लिहिलं अरे आपल्या मॅडम कशाला गेल्या होत्या त्या पुलावर नाचायला मी नाही टाकला मॅडम मी नाही टाकला मी तुम्हाला बोलले का नाही तुम्ही डायरेक्ट नाही, तुम्ही स्वतःवर घेताय म्हणजे तुमच्या मनात काहीतरी आहे नाही course, नाही madam. माझ्या मनात काय नाही नाही दिस इज रिडिक्युलस मला आता कंटाळा आलाय तुमच्या सगळ्यांचा मॅम, मी या सगळ्यावरच तुम्हाला रेटिंग देणार मॅम, आहे खरंच. See, मॅडम, एक मिनिट तुमच्या डोळ्यांसमोर सगळ्यांना
2 2 2 2 दोन ना मॅम मॅडम, दोन? पण मला का दोन मॅडम मी काय दीड करायचं मला तर- राऊत आणि इंदलकर 1.5. मॅडम मी काय केलं मॅडम ह्यांच्यामुळे माझं कसं काय करता? एंटर करते नाही, नका नाही करू एंटर मॅडम करू का एंटर मॅडम मॅडम ऐका ऐका ना, ना please. ऐका ना मी माझा एवढा पोरगा ही चौथीत वेळ आहे. आहे फोन चेक करायची मी करू का एंटर ऐका ना मॅम मॅडम मॅडम मला हेड ऑफिसवरनं मेसेज आलाय काय तुम्हाला आलाय काय बघा रे मॅडम त्यांनी म्हटलंय जसं तुम्ही आम्हाला रेटिंग देणार आहात तसं आम्ही सगळ्यांनी मिळून तुम्हाला रेटिंग द्यायचं लिहिलंय रेट युअर बॉसेस परफॉर्मन्स. ओ आणि याच्यावरती तुमचं इन्क्रीमेंट पोझिशन ट्रान्सफर सगळं ठरणार आहे. मिस प्रिया प्रमोशनही ठरणार आहे त्यांचं दिस इज नॉट पॉसिबल मॅडम तुम्हाला सीसी पण केलं. शक्यच नाहीये असं कसं होऊ शकतं एक मिनिट अजूनही ऑफिसच आहे हे ऑफिस एटिकेट्स तुम्ही पाळायला हवेत. मॅडम आता काय झालं माहिती आहे आम्ही टॅप्स आहोत आणि तुम्ही ग्लास आहात अनबॅलन्स ग्लास. नल दमयंती यस हे तुला राहायचंय ना पार्टी. कसं खेळीमेळीचं वातावरण तयार करते मी ऑफिस मध्ये आल्यापासून कशी मज्जा केली सगळ्यांची आली की नाही मज्जा. अरे गंमत करत होते गाईज आपली टीम आहे आपण किती समजून घेतो एकमेकांना तुम्ही असं तुम्हाला खरं वाटलं चला चला पटकन सगळ्यांनी 10 10 10 10 द्या बॉसला वी आर अ टीम. किती 10 ऑफकोर्स 10 10 10 10 10 द्यायचे तुम्हाला 10 10 बेटकर असं नका करू काय 10-10 बॉस कशाला 10-10 हा कुठले 10-10 असं नाही मी तुम्हाला किती सांभाळून घेते बेटकर सांभाळून बेटकर माझ्यासारख्या चुका करत असतात 4 चौकात इज्जत करता माझी किती खजील वाटतं माहितीये. अरे तीच टेक्निक आहे बेटकर. हे बघा तुम्हाला खज्जील केलं की कसं तुम्ही परत त्याच चुका करणार नाही ही टेक्निक असते बॉसची. ही टेक्निक आहे मग मी तुम्हाला 1.5 रेटिंग देतो म्हणजे तुम्ही पण तुमची चूक सुधाराल माझी चूक करणार नाही कधी कळलं ना. अरे साधं माणूस सारखं म्हणून वागवत नाही ते. हे नाही ऐकून घेणार मी कधीच तुमच्याशी वाईट वागलेली नाही मॅडम कधीच या शब्दावर तुम्ही भर देऊ नका. तुमच्या मुलाच्या लग्नात तुम्ही आम्हाला बोलवलं होतं. सगळ्यांना इन्व्हाइट केलं होतं सगळ्यांना हा पण त्याच्यानंतर वागणूक काय दिली आहे काय दिली आठवा काय? आठवा मॅडम काय? त्या बँडवाल्यांच्या पंक्तीत जेवायला बसवलं होतं आम्हाला. हा. तो खुळखुळावाला मला विचारत होता तू क्या बजात आहे रे काय सांगू काय सांगायचं हा आणि हे तू बोल ना तुझ्यावर काय माझे कान खातो मॅडमला सांग ना. नाही नाही तो कशाला बोलेल तो घाबरतो ना. मी घाबरत नाही मी सांगतो राऊत? मॅडम आत्ताच पार्टीला. राऊत करू नका मॅडम राऊत करू नका मी एवढे तुमची चमचे मदत केली तुम्हाला सगळी मी एवढं सगळं केलं मला तिकडे तुला तरी विचारलं रे त्या बँडवाल्यांनी मला काही विचारलं पण नाही तुझे कुठले बजाने को आता आहे ना ये दे कंदील धर असं करून मी कंदील धरून उभा होतो अक्कल 2 तास लग्नात. मला गुलाबजाम दिले होते वाटायला संपले होते सगळे पातेला 4 गुलाबजाम 2 लिटर पाक आणि खायला 22 माणसं. मला म्हणता हे गुलाबजाम द्या कुठल्या आणू मी खिशात गुलाबजाम घेऊन फिरतो मी मी बघितलं गरीब कुठल्या बॉस ना तुम्ही मी बघितलं मी काय टायमाला गुलाबजाम करत होतो नाही. हा? अरे पाक देऊन दमलो लोकांना मी किती पाणी टाकू त्याच्यात. मी संपल्यावर आईच्या गावात तुम्ही बॉस आहात ना कोकणात या कधीतरी एवढं पोटभर खायला घालू ना 4थ्या दिवशी धिंडाळी लागेल तुम्हाला. धिंडाळी म्हणजे कळलं मला कळलं पण मी बघितलंय त्याला हे नाही हे बघा सॉरी हे बघा नाही तुम्ही काहीच अटेंड पण नाही केलं मॅम. नाही, तुम्ही करवली वाटत होते मला घेऊन चालले होते ते. नाही ते काय. तुम्ही उशिरा आलात ना तुमची चूक आहे आता तिथे पण आमची मॅडम लग्न होतं ते लग्न. अरे ऑफिस आहे का तिकडे पण वेळेवर पोचायला आणि वेळेवर पोचून करणार काय हो तू तुम्ही कसं ट्रीट करता आम्हाला आमची ओळख तुम्ही ऑफिस पार्टीमध्ये मीट माय जोकर्स अशी करून देता मॅम. नाही ते काय वरच्या मीटिंग मध्ये काय सांगतात माहितीये माझ्या हाताखाली रिकाम टेकडे बैल काम करतात. अरे बैल मला तर कुत्र्यासारखं वागवतात आणि हे तू आहेस का कुत्रा रे हे तू आहेस सगळं कुत्रा. ऐक रे हे सगळं सोडा मॅडम वागता की नाही असं तुम्ही सगळं. सांगा काम डाऊन काय काम हा, काम Calm down. sorry. हे बघा
मी तुमच्याशी जर काही वाईट वागलेले असेल तर मी तुमची माफी मागते I'm यू sorry. शुड बी. आणि तुम्ही पण काही काही थोडं थोडं चुकीचे वागले आहात ना हा. मी असं समजते की तुम्ही मला म्हटलाय सॉरी आणि मी तुम्हाला माफ करते हां. आणि आय हॅव अन ऑफर टू मेक ओहो मेक अस अन ऑफर वी कांट रिफ्यूज मॅडम. सुपर. सगळ्यांनी फोन्स काढा आपले आपले चला आता काय आपण एक काम करूया तुम्ही मला जितकं रेटिंग द्याल ना तितकंच मी तुम्हाला देणार त्यामुळे आपण सगळ्यांनी एकमेकांना 10-10 देऊया हे बघ शेवटी काय वी आर अ टीम येस सर करेक्ट. येस सर. सर चालेल पण आपण 10-10 देऊया मग सगळ्यांना Okay. ओके Okay. रेडी चला चला सगळ्यांनी टाईप करा 10 एकत्र एंटर करायचंय हा 1 2 3 मी केलंच नाही आम्ही पण केलंच नाही. हेच ही खोटं वागणं ना मॅडम तुम्हाला खाली घेऊन जाणार आहे अशी का? गंमत वेड्यांनो गंमत दिवसातून 2-2दा गंमत करता मॅडम. केळी वेळीचं केवढं ते? वी आर टीम हं. वी आर अ टीम गाईज हा. यू आर माय जॉकर्स येस सर. ओके सर तर सर पण एक काम नाही तुमचे फोन माझ्याकडे द्या हा. हे तुम्ही माझं रेटिंग द्या मी तुमचं रेटिंग देते द्या, हा? द्या. चालेल ओके माझं नवीन म्हणजे आहे. टेन्शन नको हा चला हाय सर ये हाय सर ये हाय चला द्या माझं नाही झालं झालं मॅडम झालं. गुड नशीब चला आता सगळ्यांचं प्रमोशन होणार सगळ्यांची पगार वाढ होणार मस्त आपण ऑफिसची पिकनिक करूया एक. Yes, yes. येस मॅडम पिकनिक करूया. चला, कामाला लागूया आता लय बोललो ना. मॅडम काय मॅडम गाईज काय रे? काय हेड ऑफिसवरनं मेसेज आलाय की तुम्ही सगळ्यांनी एकमेकांना 10-10 मार्क दिल्यामुळे कोणाचंच प्रमोशन इन्क्रीमेंट ट्रान्सफर काहीच होणार नाहीये. उलट संगनमताने सगळ्यांना 10 मार्क कसे दिले ह्याची चौकशी होणार आहे आणि त्याचा निकाल लागल्यावर जो काय निकाल असेल त्याप्रमाणे आपल्याला फायर सस्पेंड किंवा पेमेंट कमी करणार आहेत. मला पण तोच ईमेल आलाय मूर्खात खरे तुम्ही अरे सगळ्यांनी 10 कशाला द्यायचे एखाद्याने 9.5 द्यायचे एखाद्याने 8 द्यायचे 9 द्यायचे 10 काय अर्थ आहे याला मी तरी कशाला सगळ्यांना द्यायचे 10 द्यायचे ना राऊतला 6 द्यायचे ह्यात ना. पण मॅडम तुम्ही आमचीच चूक करता.